नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी मराठी माध्यम यामधील भाग 1 मधील युनिट फर्स्ट दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये सराव संच 1.2 आज बघणार आहोत। तर पहा, यामध्ये प्रश्न क्रमांक 1 पहा, खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा। ठीक आहे, तर यामध्ये पहिला प्रश्न आपण सारणीचा आहे तो आपण बघूया। ठीक आहे, तर पहा, x अधिक y बरोबर 3 आणि x वजा y बरोबर 4 हे आपले समीकरण आहेत आणि यामध्ये काही सारणी दिलेले आहेत। हे आपल्याला या बॉक्समधल्या ते काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत। ठीक आहे, तर इथे तुम्हाला आता समीकरण दिलेलं आहे। तर समीकरण काय आहे पहा, तर x अधिक y बरोबर 3। तर या समीकरणापासून आपण काय करूता, इथली y ची किंमत इकडे x ची किंमत, इथे y ची किंमत x ची किंमत आपण या मिळवूया। ठीक आहे, तर आता काय पहा, तुम्हाला इथल्या काय दिलेली आहे, आता या समीकरणाला पहिले 1 नंबर द्या आणि इथे बघा पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला x ची किंमत 3 दिलेली आहे। ठीक आहे, तर हे x ची किंमत 3 काय करूया आपण या समीकरणामध्ये ठेवूया। तर मग सांगा, x बरोबर 3 हे समीकरण 1 मध्ये ठेवू। ठीक आहे, ठेवलंय। मग पहा, x बरोबर 1 हे समीकरण काय ठेवलंय, x बरोबर 3 हे समीकरण 1 मध्ये ठेवलंय। तर पहा, 3 अधिक y बरोबर 3। ठीक आहे, 3 अधिक y बरोबर 3। तर y बरोबर 3 आणि हा अधिक 3 काय झाला तिकडे गेलाय, तर हा वजा 3 झालाय। तर y बरोबर काय झालाय, 0। तर y ची किंमत काय मिळाली तुम्हाला, आता इथे 0 मिळाली। तर y बरोबर 0 लिहा। तर तुम्हाला x, y काय व्हायला लागलाय, 3, 0। तर मग पुढे पहा, आता जसा तुम्हाला हा y ची किंमत मिळाली तशी तुम्हाला परत काय काढायची, आता इथे x ची किंमत काढायची आहे। तर मग परत पहा, आता तुम्हाला y बरोबर 5 दिलेलं आहे। तर y बरोबर 5 हे समीकरण 1 मध्ये ठेवू। तर परत पहा, हे समीकरण 1 मध्ये काय करायला लागलोय मी, आता ठेवायला लागलोय। तर मग समीकरण 1 मध्ये ठेवा। तर x अधिक y बरोबर 3। तर x अधिक y बरोबर 3। तर x अधिक y ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला, पहा 5 दिलेली आहे। 5 बरोबर 3। तर x बरोबर 3 आणि हा अधिक 5 तिकडे गेला तर वजा 5 झाला आहे। तर x बरोबर काय व्हायला लागलं, वजा 5 मधून 3 गेलाय तर वजा 2 तुम्हाला मिळायला लागली। तर x ची किंमत किती मिळायला लागली, वजा 2 मिळाली। तर इथे ठेवून द्या वजा 2। तर x, y काय व्हायला लागला आहे आपला, वजा 2, 5। ठीक आहे, तर शेवटची व्हॅल्यू जे की किंमत आहे ते आपल्याला इथं काढायची आहे। तर या y ची किंमत 3 दिलेली आहे, x ची काढायची आहे। तर y बरोबर 3 हे समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू। ठीक आहे, 1 मध्ये ठेवत आहोत। तर मग पहा बरं, समीकरण 1 काय होतं आपलं, इथेच आहे लिहून, x अधिक y बरोबर 3। तर x अधिक y बरोबर 3। तर ठीक आहे, तर x अधिक y ची किंमत किती आहे, 3 बरोबर 3। तर x बरोबर 3 तिकडे गेलाय तर वजा 3। तर x बरोबर 3 वजा 3 काय व्हायला लागला आहे, 0। तर x ची किंमत किती झाली, 0। तर आता इथे काय व्हायला लागलं, x, y 0, 3। तर याच पद्धतीमध्ये आता इकडल्या दुसऱ्या टेबलमध्ये आपण काय करू, यांच्या किमती x आणि y च्या काढून घेऊ। ठीक आहे, तर इथे जे समीकरण दिलेलं आहे त्याला पहिले नाव घ्या, x वजा y बरोबर 4 हे समीकरण नंबर आहे आपलं 2। ठीक आहे, तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, पहिले इथे काय करायचे आहे, y ची किंमत दिली, x ची किंमत काढायची आहे। तर y ची किंमत आपण काय करू, या समीकरणामध्ये ठेवू। ठीक आहे, तर y बरोबर 0 हे समीकरण 2 मध्ये ठेवू, समीकरण 2 मध्ये ठेवू। ठेवलंय। ठीक आहे, तर मग सांगा काय व्हायला लागलं, x वजा 0 बरोबर 4। तर x ची किंमत काय व्हायला लागली, हे तर 0 झालं। तर x ची किंमत किती मिळाली मग तुम्हाला, 4 मिळाली। तर मग इथे 4 ठेवून द्या। तर x, y काय व्हायला लागलाय, 4, 0 झालाय। ठीक आहे, तर आता परत पहा, अजून तुम्हाला आता इथं काय दिली आहे, वजा 1 हा x ची किंमत आहे। तर x बरोबर वजा 1, तर हे x ची किंमत आहे। तर हे समीकरण कशामध्ये ठेवशाल, आता 2 मध्ये ठेवून द्या, हे समीकरण 2 मध्ये ठेवू। ठीक आहे, तर हे व्हॅल्यू आपण ठेवायला लागलो आहे। तर मग पहा काय ठेवायची, आता सांगा समीकरण काय होतं आपलं, x वजा y बरोबर 4। तर आपल्याला x ची किंमत वजा 1 ठेवायची, वजा y बरोबर 4। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, आता पहा, आता इथं काय केलं आहे, वजा y बरोबर हा वजा 1 तिकडे गेला आहे, तर काय व्हायला, वजा तिकडे गेला तर अधिक झाला। तर वजा y बरोबर 4 अधिक 1 काय झाला, 5। पण आपण चलाला कधीही निगेटिव्ह साईन ठेवत नाही वजाचं, तर तिकडे देऊन टाका। तर इकडे काय व्हायला लागलं, y बरोबर वजा 5। तर इथं किंमत काय व्हायला लागली, y बरोबर वजा 5। तर x वजा y काय, x, y काय व्हायला लागला, वजा 1, वजा 5। आणि इकडे ते आपल्याला ऑलरेडी दोन्ही किमती दिलेल्या आहेत x आणि y च्या। तर अशा प्रकारे आपली सारणी काय झाली, इथे
पूर्ण झालेली आहे. तर पाहून घ्या इथे दोन्ही सारणी आपण पूर्ण केली आणि x आणि y च्या किमती काय केलेल्या आहे आपण मिळवलेल्या आहेत. तर यानंतर या सराव संच 1.2 मधील दुसरा क्रमांकाचा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न चालू होता, खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. तर यामध्ये पहिला प्रश्न बघा, x + y बरोबर 6 आणि x - y बरोबर 4. तर याला पण आपल्याला काय करायचं आहे, आलेखाच्या पद्धतीने सोडवायचं आहे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, आपण बॉक्स बनवून घेतला आहे, दोन्ही बॉक्स बनवले. तर पहिल्या समीकरणामध्ये काय, आता पहा, जसं आपल्याला x + y बरोबर हे 6 हे समीकरण दिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला एक वायचं समीकरण बनवून घेऊ आणि त्यामध्ये काही किमती ठेवू आपण, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला x आणि y च्या किमती मिळतील. तर आता पहा, मला वायचं समीकरण बनवायचं आहे. तर y बरोबर 6 आणि हा तिकडे गेला आहे तर काय व्हायला लागलं आहे, -x. तर x अधिकचा तिकडे गेला तर -x झालं आहे. तर हे आपल्याला वायचं समीकरण मिळालं आहे, ठीक आहे. तर आता पहा, तर मला काय करायचं, आता या xच्या ठिकाणी अशा किमती ठेवायच्या आहेत की जे 6मधून काय झाल्या पाहिजे, वजा झाल्या पाहिजे. तर म्हणून मी काय केलं, 1, 2, 3 हे 3 किमती ठेवलेल्या आहेत. तुमच्या मनानं तुम्ही ठेवू शकता. तर मी इथे काय ठेवला, 1, 2 आणि 3 ह्या किमती ठेवल्या. तर मला पहा, आता मी काय केली, समजा पहिले मी xची किंमत काय ठेवलेली आहे, 1 ठेवलेली आहे y या समीकरणामध्ये. तर पहा, y बरोबर 6 वजा 1. तर yची किंमत किती व्हायला लागली, पहा बरं इथं आता 5, ठीक आहे. तर पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला xची किंमत 1 आहे तर yची किंमत काय व्हायला लागली, 5 मिळायला लागली. तर हे काय झालं आता 1,5. तर दुसऱ्या याच्यात पहा, xची किंमत किती सांगितलेली आहे इथं 2. तर yची किंमत आता पहा काढायची आहे. तर 6 पहा 6 वजा, तर xच्या जागी काय ठेवणार आता आपण 2. तर पहा काय व्हायला लागले, मग आता तुम्हाला पहा बरं 6 वजा 2, तर yची किंमत किती मिळाली, 4, ठीक आहे. तर इथे काय करशाल तुम्ही, 4 ठेवून द्या. तर तुम्हाला x, y काय व्हायला लागला आहे, 2,4. तर परत पहा, तर x बरोबर काय करलं आहे, समजा तुम्ही 3 ठेवल्यात, ठीक आहे, 3 ठेवलं आहे. तर yच्या समीकरणामध्ये xची किंमत ठेवा. तर y बरोबर 6 वजा, तर xच्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला, 3 ठेवायचं आहे. xच्या ठिकाणी 3 ठेवला तर y बरोबर 6 वजा 3, तर yची किंमत काय व्हायला लागली, पहा 3 मिळायला लागली, ठीक आहे. तर yची किंमत 3 मिळाली. तर इथे काय केलं मी, 3 ठेवलं आहे. तर x, y काय व्हायला लागलं आहे, 3,3. तर त्याच प्रकारे आता इथे पहा, तुम्हाला हे समीकरण दिलेलं आहे. तर याला आपण इक्वेशन बनवून घेऊ. तर x वजा y बरोबर 4. तर मला yचं समीकरण बनवायचं आहे. तर वजा yला मी तिकडे टाकलं आहे. तर काय व्हायला, x तर जाग्यावरचा आहे, हा इकडे आला तर वजा 4 व्हायला लागला आणि हा y तिकडे गेला तर +4 व्हायला लागला. तर मला y सांगायचं आहे म्हणून मी y समोर लिहिणार आणि हे असं लिहून घेणार, ठीक आहे, तिकडल्या साईडला x वजा 4, ठीक आहे. तर आता तुम्हाला इथे एक नवीन समीकरण याचं मिळालं, ठीक आहे. तर आता काय करशाल, तुम्हाला आता परत काय करायचं आहे, आता अशा किमती ठेवायच्या. पहा, तर आता इथे xची किंमत दिलेली आहे. तर आता xच्या ठिकाणी असा अंक ठेवायचा की हा मायनस झाला पाहिजे, ठीक आहे. तर मग आता पहा, तुमच्या मनानं आता तुम्ही किमती ठेवू शकता की हा 4 वजा करता आला पाहिजे. तर मी काय करणार, आता किमती पहा, 3, 4, 5 या xच्या ठिकाणी काय काय व्हॅल्यू ठेवू शकतो, पहा 3, 4, 5. तर याच्यातून आपण काय करू, आता वजा करू, 3, 4, 5. त्यामधून आपण काय करू, आता 4 वजा करून घेऊ, ठीक आहे. तर पहिले पहा काय किंमत ठेवलेली आहे मी, xची किंमत काय ठेवलेली आहे, पहा 3 ठेवलेली आहे. तर या समीकरणामध्ये पहा yच्या किमती काय मिळतील तुम्हाला. तर y बरोबर काय होता, xची किंमत किती मिळालेली आहे तुम्हाला, 3 आणि वजा 4. तर मला सांगा yची किंमत किती व्हायला लागली, मग आता 3 वजा 4 तर वजा 1. तर yची किंमत काय मिळाली तुम्हाला, वजा 1. तर पहा 3 x, y काय व्हायला लागला, 3, वजा 1, 3, वजा 1, ठीक आहे. हे तर तुम्हाला मिळाली. तर आता दुसरी पहा, यामध्ये दुसरी काय आहे, आता x बरोबर काय दिलेला आहे, 4 दिलेला आहे. तर yच्या समीकरणामध्ये xची किंमत ठेवा. तर xची किंमत किती आहे, 4 वजा 4. तर इथे काय व्हायला लागली, yची किंमत मिळाली तुम्हाला, काय मिळाली, 0 मिळाली. तर इथे तुम्ही ठेवून द्या yच्या ठिकाणी बॉक्समध्ये 0. तर इथे काय व्हायला, x, y काय व्हायला लागला, 4,0 व्हायला लागला, ठीक आहे. तर परत तिसरी पहा, तुम्हाला xची किंमत किती दिलेली आहे, 5 दिलेली आहे. तर ह्या yच्या समीकरणामध्ये xची किंमत ठेवा. तर पहा काय आहे समीकरण आपलं, x वजा 4, ठीक आहे. मग पहा इथे काय ठेवशाल, 5 वजा 4. तर 5मधून 4 गेले, काय उरले, 1 उरला आहे. तर yची किंमत काय मिळाली तुम्हाला, 1 मिळायला लागली. तर इथे 1 ठेवली. तर पहा हे काय व्हायला लागलं, x, y काय मिळायला लागलं आहे, 5, 1. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बॉक्स मिळायला लागले, ठीक आहे. तर दोन्हीची किमती आपण काय केलेल्या आहेत, काढलेल्या आहेत. तर पहा वजा 1, 0 आणि 1. तर हे आपल्याला काय मिळाल्या, yच्या किमती मिळायला लागल्या, ठीक आहे. तर पहा
अशा प्रकारे आपण काय काढले होते, या दोन्ही बॉक्सच्या काय काढल्या होत्या, किमती काढल्या होत्या दोन्ही समीकरणाचा यूज करून. ठीक आहे, तर या दोन्ही समीकरणाच्या आपण एक्स आणि वायच्या किमती काढल्यानंतर आपण काय करत असतो, ग्राफ बनवत असतो, जे की आपल्याला आलेख बनवायला सांगितला होता. तर आलेख बनवत असताना आपण काय माहिती आहे आपल्याला, एक काय करणार आपण वाय अक्ष घेणार. ठीक आहे, हा झाला वाय अक्ष आणि एक काय बनवणार आपण याच्यामध्ये यक्स अक्ष बनवणार. ठीक आहे, हा झाला आपला यक्स अक्ष. ठीक आहे, तर हा यक्स अक्ष आणि वाय अक्ष थोडासा मोठा करा हा. ठीक आहे, तर हा झाला आपला वाय अक्ष. ठीक आहे, तर यांचा आपल्याला स्केल जर घ्यायची असेल तर आपण काय सांगणार, दोन्ही अक्षांवर पहा दोन्ही प्रमाण लिहायलो आपण. समजा स्केल म्हणजेच काय प्रमाण, तर काय सांगणार आपण दोन्ही अक्षांवर एक पहा दोन्ही अक्षांवर काय सांगणार आपण 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक सांगणार. ठीक आहे, तर 1 सेमी बरोबर काय सांगणार 1 एकक, हे झाले आपलं प्रमाण. ठीक आहे, तर मग यामध्ये आता तुम्ही ग्राफ बनवत असताना म्हणजेच की आपला आलेख बनवत असताना तुम्ही हे व्हॅल्यू लिहित आहे ते लिहून घ्या. हा झाला ओरिजिन. ठीक आहे, तर इथे काय पहा 1 2 3 4 5 6 आणि इथे 7. तर आपल्याला जास्तीत जास्त किती मोठी किंमत दिलेली आहे या बॉक्समध्ये ते पाहून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ग्राफ बनवायला सुरुवात करा. ठीक आहे, तर -1 -2 -3 -4 -5 आणि हा झाला -6 आणि हा तिकडे झाला -7. ठीक आहे, ते इथे पण पहा -1 -2 -3 -4 -5 -6 आणि थोडासा खाली घेतला आहे समजा मी, तर इथे काय व्हायला लागलं आहे आपला समजा 7. ठीक आहे, तसंच आपण वर पण करू. तर पहा इथे काय व्हायला लागलं आहे 1 2 3 ठीक आहे 4 5 आणि 6 आणि इथे लास्ट समजा 7. ठीक आहे, इथे आपला काय झालं आता 7 झाला आहे. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या बुकमध्ये स्केलने डायग्राम काढून घ्या. ठीक आहे, आलेख स्केलने काढून घ्या. मी इथे व्हाईट बोर्डवर काढत आहो, तर ही डायग्राम थोडीशी रफमध्ये आहे. ठीक आहे, तर पहा आता तुम्हाला काही किमती दिलेल्या आहेत, तर तुम्ही काय करशाल आता पहिल्या समीकरणामध्ये पहा इथे जे बॉक्स दिलेला आहे तुम्हाला, तर याच्यामध्ये पहा x बरोबर 1 दिलेला आहे, y बरोबर 5 दिलेला आहे. तर पहिली किंमत काय आहे, x बरोबर 1,5 1,5 दोन्हीही किमती पहा पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे दोन्ही किमती काय आहेत बेरजेमध्ये आहेत. तर तुम्ही प्रमाण शिकलेलं आहे. म्हणजे आता पहा आता इथे पहा दोन्ही पॉझिटिव्ह असणारा कोणता आता क्वाड्रंट असेल आपला हा. ठीक आहे, सेकंड. तर आपल्याला पहा इकडे पहा, तर मग सांगा आता 1,5 तर एक्सची किंमत किती आहे 1, तर एक्सची किंमत किती आहे 1 आणि वायची किंमत किती आहे 5. तर वाय अक्षावर 5 पहा इथे आहे, एक्स काय आहे आपला इथे आहे. तर या दोघांच्या नीटामध्ये पहा, तर इथे आपला काय व्हायला लागला पहिला पॉईंट यायला लागला. इथं हा झाला आपला 1,5. ठीक आहे, तर दुसरा पहा 2,4 तर 2,4 पहा एक्स हा 2 आहे, वाय आपला 4 आहे. तर याच्या नीटात जा बरोबर, तर इथेच व्हायला लागला आपला हा पण काय व्हायला आहे 2,4. ठीक आहे, तर अजून पुढचा पॉईंट पहा 3,3 तर हे पहा हा 3. ठीक आहे, आणि हा 3. तर बरोबर यांच्या नीटामध्ये ही काय करायची आपण किमती अशा घ्यायच्या. ठीक आहे, तर ह्या किमती घ्यायच्या आहे आणि आपला पूर्ण ग्राफ काय करायचा आहे, म्हणजे जे काही आपली स्केल काय करायची आहे पूर्ण मारून घ्यायची आहे. तर तुम्ही स्केलनी हे ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, तर मी हे पेनीनं ड्रॉ केलेलं आहे. तर ठीक आहे, तर हे आपला काय झाला आहे आता पहिला पॉईंट आपण ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, तर आता पहा, तर पहिली ही लाईन आपण काढलेली आहे. तर यामध्ये आता दुसरी कृतीमध्ये काय दिलेलं आहे पहा, पहिला काय आहे एक्स आणि हा काय आहे वाय पहा. तर 3,-1 तर एक्सची किंमत किती आहे पॉझिटिव्ह आहे आणि हे वाय काय आहे आपला निगेटिव्ह आहे. तर पहा एक्स हा 3 आहे, वाय हा -1 आहे. तर हा 3 आणि हा -1, तर इथे किंमत यायला लागली पहा या दोघांच्या नीटामध्ये 3 आणि हा -1. ठीक आहे, तर हे किंमत आली आपली पहा 3,-1. ठीक आहे, तर मग पुढे सांगा मला आता पुढचा काय 4,0 तर 4, काय व्हायला लागला आहे 0 व्हायला लागला आहे. तर हा आपला पहा एक्सची किंमत किती आहे 4 आहे. ठीक आहे, आणि वायची किंमत किती आहे 0 आहे. तर हा झाला आपला पॉईंट. ठीक आहे, तर याला नाव द्या 4,0 आणि हा काय होता आपला 3,-1. ठीक आहे, आणि लास्टचा पॉईंट पहा 5,1 तर हे 5,1 काय आता पहा एक्स हा 5 आहे आणि हा वर 1 आहे. तर इथे काय व्हायला लागला आपला हा पॉईंट यायला लागला आहे. थोडंसं याच्या नीटात पहा, तर इथे आपला हा पॉईंट हे होऊन जाईल. तर पहा पहिले एक्सची किंमत किती आहे 5 आणि हा 1 आहे. तर परत काय करायची आहे ही लाईन आपली काय करायची आहे ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, थोडीशी ही लाईन आपली
सरळ येईल याच्यावरून, तर इथे 5 आपला बरोबर घ्या आणि ही स्केलनं थोडी बरोबर काढून घ्या, ठीक आहे. तर मग पहा, तर आपला पॉईंट काय व्हायला लागला आहे, बरोबर असं आपल्याला ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. तर हे काय करणार तुम्ही असे ड्रॉ करून घेणार, ठीक आहे. स्केलनं ड्रॉ करा, ठीक आहे. स्केलनं ड्रॉ करून घ्या, तसा तुम्हाला काय मिळणार, आपल्याला ग्राफ मिळणार, ठीक आहे. तर इथे पहा, तुम्हाला लक्षात येत असेल तर पहा, इथे 4 नंबर आहे आपला. तर इथे पहा, आता पहा हा पॉईंट कोण होता आपला, 5 नंबर आहे आणि ह्याच्या नीटामध्ये कोण आहे पहा 1. तर इथे पहा, आता हा काय झाला 1 आणि 5ला काय करायला आहे, छेदत आहे. तर आपण छेदणारे बिंदू काय सांगणार, मग आपण पहा छेदणारे बिंदू काय सांगले आपण पहा. तर x कोण होता आणि इकडे y कोण आहे पहा. तर xच्या ठिकाणी काय आहे 5 आहे आणि yच्या ठिकाणी कोण आहे 1 आहे. छेदनबिंदू काय दिलेले आहे, तर मग पहा 5,1 दिलेला आहे, ठीक आहे. तर 5,1 आपण अशा पद्धतीत काय केलेलं आहे, पहिला प्रश्न सॉल्व केलेला आहे आणि याचा ग्राफ या पद्धतीत येईल, ठीक आहे. आपला प्रश्न चालू होता दुसरा. तर यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, समीकरणाच्या पद्धतीने काय एक सामायिक समीकरणाच्या पद्धतीने याचा पण आपल्याला आलेख सोडवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला दिलेल्या समीकरणाला आपण काय करू, आधी वायचं समीकरण बनवून घेऊ, ठीक आहे. तर पहा इथे काय दिलेलं आहे, x अधिक y बरोबर 5 हे आपल्याला समीकरण दिलेलं आहे. तर वायचं समीकरण बनवायचं असेल तर काय करणार आपण पहा, वायला इथेच ठेवा, तर एक्सला तिकडे नेलं आहे. तर आता पहा, तुम्हाला वायचं समीकरण बनवायचं आहे, सरळ सरळ काय करू शकता तुम्ही, आता पहा, तर वायला इथेच ठेवले तर 5 आणि एक्सला तिकडे नेलं तर काय व्हायले 5 वजा x. तर हे तुम्हाला काय मिळायला लागले, समीकरण व्हायला लागले. कोणाचं समीकरण मिळायला लागलं, आता हे पहा वायचं समीकरण मिळायला लागलं आहे, ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही आता पहिलं वायचं समीकरण मिळालेलं आहे, तर पहिले तुम्ही बनवून घेतले, ठीक आहे. तर याला 1 नंबर दिले. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, 5च्या जागी अशा व्हॅल्यू ठेवायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला काय मिळतील, वायच्या किमती मिळतील, ठीक आहे. एक्सच्या जागी व्हॅल्यू ठेवायची आहे. म्हणजे पहा तुम्ही काय ठेवशाल, आता एक्सच्या जागी किमती काय ठेवशाल, आता पहा बरं ठेवा, तुमच्या मनाने ठेवून घ्या. आता 5मधून एक्सच्या किमती वजा झाल्या पाहिजे अशा किमती ठेवा. तर 1, 2 आणि 3 लक्षात घ्या. काय म्हणालो पहा, या 5मधून एक्सच्या किमती वजा होतील अशा किमती ठेवत आहे मी, व्हॅल्यू ठेवत आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवलेली आहे 1, 2, 3. तर मला सांगा आता, जर मला आता वायच्या किमती काढायच्या आहेत, तर मी एक्स पहिल्या याच्यामध्ये पहा, तर एक्स बरोबर किती ठेवलेलं आहे 1. तर मला वायची किंमत आता काढायची आहे. तर 5 वजा, आता एक्सच्या ठिकाणी काय ठेवली मी, पहिले 1 ठेवली. तर मला किंमत किती मिळाली पहा, 5तून 1 गेल्या तर किती मिळायला लागली, 4 मिळायला लागली. तर इथे 4 लिहिलं आहे. तर मग 1,4 हे किंमत झाली. तर दुसरं पहा, आता एक्स बरोबर काय ठेवलेलं आहे, इथे 2 ठेवलेलं आहे. तर वाय बरोबर 5 वजा पहा 5 वजा 2, ठीक आहे. तर किती व्हायला लागले, इथे किती आली, 3 आली. तर आता तिसरी पहा बरं, तर एक्स बरोबर किती ठेवत आहे मी, 3 ठेवत आहे. तर वाय बरोबर किती व्हायला पहा, 5 वजा 3. तर 5मधून 3 गेले, 2 राहिले. तर पहिल्या याच्यात पहा 5मधून 1 काढला, 4 राहिले होते. पुन्हा 5मधून 2 काढले, 3 राहिले. 5मधून 3 काढले, 2 राहिले. तर हे बाकीच्या किमती लिहून घ्या. हे 3 आले इथे आणि इथे 2 आलेले आहे, ठीक आहे. तर हे x, y काय झाला 2,3 आणि हा काय झाला आहे 3,2. तर हे तुम्हाला एक लक्षात येत असेल तर पहा. तर पहिलं समीकरणच्या पहिल्या समीकरणाच्या किमती आपण अशा पद्धतीत काढलेल्या आहेत. तर पहिली काय झालेली आहे 1,4, दुसरी काय झालेली आहे 2,3 आणि तिसरी काय झालेली आहे 3,2. तर अशा पद्धतीत काय करायचं आहे आपल्याला, दुसऱ्या समीकरणाच्या किमती काढायच्या आहेत. आता दुसरं समीकरण काय आहे इथं पहा, तर x वजा y बरोबर 3. तर याला आपण बनवून घेऊ. तर आता मला काय करायचं आहे, वायची किंमत काढायची आहे. तर आता लक्षात ठेवा, तर मी काय करणार आहे, वजा वायला तिकडे टाकणार, तर वायचं समीकरण बनवायचं आहे म्हणून. तर मग पहा, तर x आणि हा तिकडला 3 इकडे आला तर काय झाला, वजा 3 झाला आणि हा वजा वाय तिकडे गेला तर अधिक वाय झाला. तर मग वायला समोर लिहून घ्या. तर काय व्हायला लागलं आहे आता पहा, x वजा 3. तर हे तुम्हाला आता वायचं समीकरण मिळायला लागले, ठीक आहे. तर हे झालं समीकरण नंबर 2. तर आता तुम्ही काय करशाल, आता मला सांगा, एक्समधून आता एक्सच्या ठिकाणी अशा अंक ठेवा की 3 काय झाला पाहिजे, वजा झाला पाहिजे. तर मग मला सांगा, एक्सच्या ठिकाणी असे अंक आले पाहिजे की कोण आलं पाहिजे की इथून काय 3 हा वजा झाला पाहिजे. तर मला सांगा, ते आता तिथं काय 3 ठेवलं तर 3मधून 3 वजा होईल, 4 ठेवला तरी वजा होईल, 5 ठेवला तरी वजा होईल. तर मग मी काय केलं आता पहा, सरळ सरळ काय ठेवलं आहे पहा, 3, 4, 5 हे काय झालं, एक्सच्या ठिकाणी काय ठेवले, आता हे किमती ठेवल्या, ठीक आहे. तर मग पहा बरं, आता पहिल्या याच्यात पहा बरं काय ठेवायलो आहे मी, आता एक्स बरोबर काय ठेवली 3 ठेवली. तर आता वायची किंमत काढायची आहे. तर वायच्या याच्यात ठेवा आता हे एक्सच्या ठिकाणी किंमत. तर पहा 3 वजा 3,
तर वायची किंमत किती मिळाली 3 वजा 3 काय व्हायला लागली 0. तर वायची किंमत तेव्हा काय मिळाली आपल्याला 0 मिळाली. जर एक्सची किंमत 3 या समीकरणामध्ये ठेवली तर तेव्हा आपल्याला वाय काय मिळाला 0 मिळाला. तर एक्स कॉमा वाय काय होईल मग आपला 3,0. तर परत पहा बरं एक्स बरोबर काय ठेवू आपण 4 ठेवू तेव्हा वायची किंमत काय होईल पहा बरं 4 वजा 3 तर काय व्हायला लागली 1 किंमत मिळायला लागली. तर इथे काय मिळायला लागलं आपल्याला 1. आणि तिसऱ्या याच्यात पहा बरं एक्स बरोबर एक्स वजा 3 आहे तर आपल्याला इथे काय ठेवू आपण एक्सच्या ठिकाणी 5 ठेवू. तर पहा बरं वाय बरोबर 5 वजा 3 तर मला सांगा 5मधून 3 गेले तर काय व्हायला लागले 2 उरायला लागले. तर मग इथं काय मिळाले पहा 2 उरले 2 लिहून टाका. तर इथे एक्स कॉमा वाय काय व्हायला लागला 4,1 आणि इकडल्या शेवटच्याला काय व्हायला लागला 5,2. तर अशा पद्धतीत आपण काय केले हे दोन्ही समीकरणाचे तक्ते काय केले पूर्ण केले म्हणजे एक्स आणि वायच्या किमती काय केलेल्या आहेत आपण काढलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपण या दोन्ही तक्त्याच्या मदतीने आपण काय करू आलेख काढू. ठीक आहे. तर आलेख काढत असताना तुम्हाला माहिती आहे आलेख एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर आपण काय करणार असे अंक टाकणार लाईनवर. ठीक आहे. तर आता या तुमच्या तक्त्यामध्ये पाहून घ्या हायेस्ट व्हॅल्यू किती आहे म्हणजे सर्वात मोठी व्हॅल्यू किती आहे 5पर्यंत इथं आलेली आहे. मी जास्तीत जास्त 6 अंक इथे लिहिलेले आहेत. हे तर मांडता येते सर्वांना. ठीक आहे. आणि पहा दोन्ही अक्षांवरचं प्रमाण काय दिलेलं आहे 1 सेमी बरोबर 1 एकक दिलेलं आहे. तर आता ह्या किमती काय कराल तुम्ही याच्यामध्ये मांडा. ठीक आहे. मला सांगा आता एक्स आणि वाय काय मिळालेलं आहे 1,4 तर 1,4 हे दोन्ही काय आहेत धन संख्या आहेत. तर पहा एक्स बरोबर काय आहे 1 आहे आणि वाय बरोबर काय आहे 4 आहे. तर हे वाय अक्ष आहे आपला. तर मग पहा एक्स अक्ष काय आहे आपला हा आहे. ठीक आहे. याला लिहा एक्स अक्ष. तर एक्स अक्षावरची संख्या 1 धन आहे आणि वाय पण धन आहे. तर 1,4 तर हे काय व्हायला लागली लक्षात घ्या याच्या निटात आणि 1च्या निटात. पहा इथे काय व्हायला लागला पहिला पॉईंट यायला लागला आहे जे काय आहे आपला काय आलेलं आहे पहा 1,4 हे आपले मिळाला. दुसरा काय आहे 2,3 तर हा 2 आणि हा 3 पहा हे 3 आणि हे 2 याच्यात निटात येईल आपल्याला लक्षात घ्या. तर हे पण आपल्याला मिळाला 2,3 आणि तिसरा पहा 3,2 आहे तर हे 3 आणि हे आपला 2 पहा लक्षात घ्या याच्या निटात या बरोबर. तर पहा 3,2 तर हे आपल्याला मिळालेले आहे तर 3,2 तर याला काय करू आपण आता स्केलनं बरोबर काय करून घेऊ आपण ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. तर हे लाईन ड्रॉ करून घ्या स्केलने बरोबर तुम्ही मांडून घ्या. थोडं मागे पुढे पॉईंट होतील पहा थोडासा पॉईंट हा बरोबर करून घ्या जेणेकरून आपल्या स्केलमध्ये ड्रॉ झाला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही स्केलने मारा रेषा. ठीक आहे. बरोबर येऊन जाईल. बोर्डवर थोडंसं पेन सरकते तर थोडं पॉईंट मागे पुढे होतील. ठीक आहे. मग आता हे पूर्ण आपण लाईन काय केलेली आहे आपण अशी ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला इथे पॉईंट मिळाला हा इथे पॉईंट मिळाला आणि हा इथे मिळाला. ठीक आहे. तर या लाईनीचं नाव सांगा की हे समीकरण कोणतं होतं तुमचं एक्स अधिक वाय बरोबर 5. ठीक आहे. तर ही लाईन आपण काय केलेली आहे काढलेली आहे. ठीक आहे. तर मला सांगा पुढच्या याच्यात काय करशाल आता पुढचं समीकरण दिलेलं आहे त्याच्या व्हॅल्यू काय करून घ्या आता ठेवून घ्या. ठीक आहे. तर हे पहा ठीक आहे. हे हां तर मला सांगा आता पुढचं समीकरणाची व्हॅल्यू काय 3,0 तर एक्सची व्हॅल्यू काय आहे 3 आहे आणि वायची व्हॅल्यू काय आहे 0. तर हा 0 आणि 3 तर एक्सची व्हॅल्यू 3 आहे वायची व्हॅल्यू 0 आली. तर पहिली व्हॅल्यू काय व्हायला लागली इथेच यायला लागली आपली. तर तिथे व्हॅल्यूचं नाव लिहून घ्या 3,0. दुसरी व्हॅल्यू काय आहे 4,1 तर हा 4 आणि हा 1 तर इथेच आपल्याला काय किंमत मिळायला लागली याच्यात पहा हे 1 इथे यायला लागलं आहे आणि हा इथे. ठीक आहे. तर हा झाला आपला 4,1. ठीक आहे. आणि 5,2 तर एक्सची किंमत किती आहे 5 आणि वायची किंमत 2 आहे. तर 5,2 तर याच्या निटात थोडंसं वरे जाईल. हा पॉईंट पहा थोडासा वर गेला आहे. तर याला काय करून घ्या असा तुम्ही ड्रॉ करून घ्या स्केलनं बरोबर. ठीक आहे. तर हिला थोडंसं ड्रॉ केल्यानंतर सांगा काय व्हायला लागले ते पाहून घ्या. ठीक आहे. मग पाहून घ्या आणि तुम्हाला पॉईंट सांगायचे आहे तर की हे इंटरसेक्ट कुठं व्हायला लागले ते पाहून घ्या. इंटरसेक्ट कुठं व्हायला लागले ते पाहून घ्या. तर याचा छेदनबिंदू आहे 4,1 तर एक्स ॲक्सिसवर कुठं व्हायला लागली हे 4वर व्हायला लागली. थोडेसे मागे पुढे पॉईंट होतील तर पहा कारण हे ग्राफ आपल्या बोर्डवर व्हाईटमुळं सरकत असतो पॉईंट. ठीक आहे. छेदनबिंदू पहा म्हणजे छेदलेले बिंदू कोणकोणते आहेत एक्स कॉमा वायवर पहा. तर एक्सच्या ठिकाणी काय आहे 4 आहे आणि वायच्या ठिकाणी व्हॅल्यू काय यायला लागली 1 यायला लागली. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे आणि या लाईनीला नाव देऊन घ्या आपलं कोणती होती ही लाईन एक्स वजा वाय बरोबर 3. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे दुसरा प्रश्न काय केलेला आहे सॉल्व केलेला आहे. तर या लक्ष द्या मित्रांनो
प्रश्न क्रमांक 3 चालू होता। तर यामध्ये आपण परत काय करणार पहा, आपल्याला इथे पण काय करायचं आहे, वायचं समीकरण बनवायचं आहे। तर इथे काय दिलेलं आहे पहा बरं, x अधिक y बरोबर 0। तर मी काय करणार पहा, आता x अधिक y बरोबर 0 बरोबर 0। तर आपल्याला वायचं समीकरण बनवायचं आहे। तर वायला इथेच ठेवा, एक्सला तिकडे टाका, अधिक आहे तर तिकडे गेल्यानंतर काय होणार, तो वजा होणार। म्हणजे आपल्याला लक्षात येत असेल तर पहा की आपल्याला काय मिळत आहे, आपल्याला y बरोबर वजा x मिळत आहे। म्हणजे पहिली समीकरण काय झाली, आपल्याला वायची झाली। तर आपल्याला माहिती झाले की y बरोबर काय झाला, वजा x झाला आहे। तर मग आपल्याला काय करायचं आहे, आता xच्या ठिकाणी काय करणार आपण, आपल्या मनानं किमती ठेवणार। जसं की तुम्ही मागच्या याच्यात पाहिलं तसं पहा, तर तुमच्या मनानं तुम्ही किमती ठेवू शकता की x बरोबर 1, 2 आणि 3। मी जर ह्या किमती ठेवल्या तर लक्ष द्या, तर मग मला वायच्या किमती काय मिळतील, तर x बरोबर 1 तेव्हा तर वायची किंमत काय मिळायला लागली पहा, तर x बरोबर 1 ठेवली तर वायची किंमत काय व्हायला लागली पहा, एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत ठेवा तर वजा 1, तर वजा 1 किंमत मिळाली। तर x, y काय व्हायला लागला आपला 1, वजा 1। तर दुसरी पहा बरं, तर एक्सची किंमत समजा माझ्याकडे 2 ठेवलेली आहे, तर वायची किंमत काय व्हायला लागली पहा, y बरोबर ठेवा आता एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार 2, तर काय झाली हे वजा 2। तर आपल्याला हे काय मिळाली, वायची किंमत वजा 2 मिळाली। तर x, y काय व्हायला लागला 2 वजा 2, ठीक आहे 2, वजा 2। आणि तिसरी पहा, जे की आपल्याला काय पाहिजे, आता एक्सची किंमत किती दिलेली आहे, 3 दिलेली आहे, वायची किंमत काढायची आहे। तर y बरोबर पहा बरोबर, आता इथे काय ठेवशाल, 3 ठेवशाल एक्सच्या ठिकाणी, तर वायची किंमत काय होईल आपली, वजा 3 होईल। तर इथे लिहून टाका वजा 3। तर x, y काय मिळालं आपल्याला 3, वजा 3 मिळाला, ठीक आहे। तर अशा पद्धतीमध्ये आपण काय केलेलं आहे, पहिला तक्ता पूर्ण केलेला आहे। तर पहिल्या तक्त्याच्या पूर्ण व्हॅल्यू आपण काय केलेल्या आहेत, काढलेल्या आहेत। तर लक्ष द्या, आता दुसरं आपल्याला समीकरण दिलेलं आहे, त्याला आपण वायचं समीकरण बनवून घेऊ, ठीक आहे। तर मग सांगा मला आता इथे काय होईल, लक्ष द्या। तर समजा आता मी इथं -yला वायचं समीकरण बनवायचं आहे, तर -y ऑलरेडी जागेवर आहे आणि हा 9 इथेच राहू द्या, हा तिकडे न्या, तर हे काय झालं -2x, ठीक आहे। तर -2x झालं आहे। तर आता मायनस साईन पण आपल्याला तिकडे न्यायचं आहे। तर मला सांगा आता मायनस साईन तिकडे नेलं तर काय व्हायला लागलं आहे, मायनस आणि हा +2x, ठीक आहे, मायनसनं मल्टिप्लाय झाला। तर y बरोबर 9 वजा 9 अधिक 2x, लक्षात येत असेल तर पहा वजा 9 तिकडे टाकून दिला आपण मल्टिप्लायमध्ये। तर पहा, तर आपल्या इथे काय झाला, वजा 9 अधिक 2x, ठीक आहे, वजा 9 अधिक 2x। तर आपल्याला समोर लिहायचं असेल तर काय होईल पहा, y बरोबर आता सरळ लिहून घेऊ 2x वजा 9। तर y बरोबर 2x वजा 9 हे आपल्याला काय मिळालं, समीकरण मिळालं y बरोबर 2x वजा 9। तर या 2x वजा 9च्या ठिकाणी आपण काय करणार, आता पहा yसाठी आपण काय करणार, किमती काढणार। तर एक्सच्या किमती आपण कशा घेणार पहा, जेणेकरून आपल्याला काय हा 9 वजा झाला पाहिजे। तर मी काय पुट करायलो पहा, एक्सच्या किमती 1, 2 आणि 3 ठेवणार, ठीक आहे। तेव्हा आपल्याला काय वायच्या किमती मिळणार, ठीक आहे। तर मग पहिले पहा, x बरोबर किती घेतलं आहे मी, 1 घेतलं आहे। तर वायची किंमत त्या टायमाला काय होत आहे पहा बरं, y बरोबर 2 आणि एक्सच्या ठिकाणी काय ठेवलेली आहे आपण, 1 ठेवलेली आहे, वजा 9। तर मला सांगा 1 बे आणि हा 9 वजा 9, तर सांगा वजा 9 मधून 2 गेले तर किंमत किती आली आपली, वजा 7 आली, ठीक आहे, वजा 7 आलं आहे, ठीक आहे। तर मग परत सांगा दुसरी किंमत पहा बरं, एक्सची किंमत किती ठेवली आपण, 2 ठेवली। तर y बरोबर 2 इन ब्रॅकेट ऑफ, आता सांगा वायची किंमत किती ठेवलेली आहे, सॉरी एक्सची किंमत किती आहे आपल्यापाशी, 2 आहे, ठीक आहे। तर वजा 9, तर इथं सांगा 2 2 जा 2, बेदोनी 4 वजा 9। तर वजा 9 मधून 4 गेले, किती राहिले, वजा 5, ठीक आहे, वजा 5। तर आपल्याला इथं वायची किंमत किती मिळाली, वजा 5 मिळाली। पहिल्या याच्यात काय मिळाली ती वजा 7। तर आपण x, y काय सांगू शकतो, 1 वजा 7 आणि इकडे काय 2, वजा 5। आणि तिसरी काढून घ्या, जे की शेवटची आहे आपली, काय x बरोबर काय ठेवलेलं आहे आपण, 3 ठेवलेलं आहे। तर y बरोबर काय होईल सांगा, 2 गुणिला 3 वजा 9, ठीक आहे। तर सांगा 3 बेत्रिक 6 वजा 9, तर इथे काय व्हायला लागले, वजा 3 उत्तर यायला लागले। तर इथे काय व्हायला लागलं, आपला वजा 3 उत्तर मिळालं। तर तिसरी व्हॅल्यू काय झाली आपली, 3, वजा 3। तर अशा प्रकारे आपण काय केलेले आहे, दोन्ही तक्ते काय केलेले आहेत, पूर्ण केलेले आहेत। पाहून घ्या, दोन्ही तक्ते काय झालेले आहेत आपले, पूर्ण झालेले आहेत। तर या दोन्ही तक्त्याचा उपयोग करून म्हणजे x आणि y या किमतीचा उपयोग करून काय करू आपण, आलेख पूर्ण करू। तर आता पहा, मी ऑलरेडी हा आलेख थोडा अर्धवट बनवून ठेवलेला आहे। तर याच्यामध्ये किमती पाहून घ्या, हायेस्ट किमती किती आहेत, वजा 7 पर्यंत आहेत। तर आपण अजून एक अंक याच्यामध्ये वाढून घेऊ, वजा 7 पर्यंत, ठीक आहे। इथे लिहिलेलं आहे, इथे लिहू आणि इथे पण काय करू, थोडंसं खाली घेऊ ग्राफ आणि आपण लिहू वजा 7। तर मला सांगा आता याच्यामध्ये तुम्हाला किमती ठेवता येते का, तर की चला आपण किमती ठेवूया, ठीक आहे। तर मला सांगा तर पहिली किंमत काय आहे पहा बरं, 1, वजा 1, 1, वजा 1 पहिली पहा। आता इथे तुम्हाला दिलेलं आहे x काय दिलेलं आहे, पॉझिटिव्ह,
आणि y काय दिलेला आहे निगेटिव्ह. ठीक आहे, 1 कॉमा वजा 1 म्हणजे इथं किंमत आली आपली पहिली 1 कॉमा वजा 1. दुसरी पहा 2 कॉमा वजा 2. x हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह. समजा 2 कॉमा वजा 2 पहा धन आणि हा ऋण, तर इथंच येईल आता हा पण पहा 2 कॉमा वजा 2. आणि तिसरा पहा 3 कॉमा वजा 3. हा 3 इकडे आहे लक्षात घ्या, हा 3 आणि हा वजा 3. ठीक आहे, लक्षात येत नसेल तर असं पहा वजा 3 असं आपल्याला हे इथे काय मिळायला लागलं आहे पॉईंट मिळायला लागले. ठीक आहे, 3 कॉमा वजा 3, 3 कॉमा वजा 3. याच्या नीटात याबरोबर थोडंसं हे समजून घ्या. ठीक आहे, आणि हिला काय करशाल असं ड्रॉ करून घ्या. थोडंसं हे लाईन एकाच लाईनीवर येते तर लक्षात घ्या. आणि हे काय होईल या ओरिजिनमधून अशी वर जाईल. ठीक आहे, तर तुम्ही स्केलने ड्रॉ करून घ्या. थोडं इथं स्केल ड्रॉ करता येत नाही आहे बरोबर. तर ठीक आहे, तर हे काय झाली आपली ओरिजिनवरून ड्रॉ झाली. ठीक आहे, तर असे पॉईंट आपल्याला काय मिळतील हे पहिल्या लाईनीचे मिळतील. ठीक आहे, तर पहिली लाईन काय होती आपली x अधिक y बरोबर 0 होती. ठीक आहे, आणि दुसरं समीकरण आपण आता दिलेलं आहे ते व्हॅल्यू किमती काढलेल्या आहे त्या बॉक्समधल्या ते आपण ठेवून घेऊ. तर पहा बरं 1 वजा 7 दिलेली आहे. पहिलं x काय दिलेलं आहे 1 आणि पहिला पहा x हा इथे 1 आहे आणि y काय दिलेला आहे वजा 7. तर या नीटामध्ये पहा, ह्याच्या नीटात या y अक्ष दिलेला आहे हा. ठीक आहे, तर हा वजा 7 आणि हा 1. त्याच्या नीटात पहा का कुठे यायला लागलं आहे हा वजा 7. 1 कॉमा वजा 7 हे झालं 1 कॉमा वजा 7. आणि दुसरं काय 2 कॉमा वजा 5. तर हा धन आहे आणि 5 ऋण आहे. 2 कॉमा वजा 5 त्याच्या नीटात या बरोबर 2 कॉमा वजा 5 आहे का पाहून घ्या बरोबर. स्केलमध्ये पहा, याच्या स्केलमध्ये नीटामध्ये पाहून घ्या आहे. ठीक आहे, आणि 3 कॉमा वजा 3. तर इथे लक्ष द्या 3 कॉमा वजा 3. ठीक आहे, 3 कॉमा वजा 3 सॉरी हे ऑलरेडी काढलेला पॉईंट आहे 3 कॉमा वजा 3. आणि हा थोडासा इकडे दाखवा थोडासा हां, तर तुम्हाला लक्षात येईल की 1 कॉमा वजा 7. ठीक आहे, आणि हे रेषेवर काय करून घ्या बरोबर असा काढून घ्या. ठीक आहे, अशी ड्रॉ करून घ्या स्केलनं. ठीक आहे, स्केलनं रेषा ओढून घ्या बरोबर येऊन जाईल तुमचा ग्राफ. ठीक आहे, आणि या स्केल हिला पण काय करा नाव द्या. ठीक आहे, तर हे काय होतं आपलं पहा 2x वजा y 2x वजा y बरोबर 9. ठीक आहे, 2x वजा y बरोबर 9. तर आता यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे काय आपला छेदनबिंदू काय दिलेला आहे पहा बरं. तर हे कुठं छेदायला लागले इकडून वरे पहा, हा 3 वर आहे तर हे 3 वर दिसत आहे. आणि इकडे पण पहा हे दिसत आहे 3 वर 3 आणि वजा 3 वर. तर हा छेदनबिंदू आहे x, y बरोबर 3, वजा 3. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 पण कंप्लीट केलेला आहे. तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 बघू. ठीक आहे, तर यांचा स्क्रीनशॉट घ्या काढून. क्रमांक 4 चालू होता, तर यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे या दोन्ही प्रश्नाच्या मदतीने काय करायचं आहे आलेख सोडवायचा आहे. तर त्याआधी आपण काय करत असतो x आणि yच्या काय करत असतो किमती काढत असतो. ठीक आहे, तर x आणि yच्या किमती काढत असताना सध्या आपल्याला हे दिलेले समीकरण आहे. तर त्या समीकरणाला आपण काय कशाचं समीकरण बनवतो आधी yचे समीकरण बनवून घेतो. तर पहा 3x वजा y बरोबर 2. तर आपल्याला yचं समीकरण बनवायचं आहे. तर वजा yला इथेच राहू द्या, 3xला तिकडे न्या. हा 2 जाग्यावर आहे, हा 3x तिकडे गेला तर काय व्हायला लागला आहे वजा 3x. ठीक आहे, तर वजा 3x व्हायला लागला आहे. तर वजा साईन आता परत तिकडे घेऊन टाकलं आहे समजा. तर आता सांगा मला काय व्हायला लागलं आहे वजा. आता तुम्हाला लक्षात तसं येत नसेल तर काय करायचं आहे हा वजा व्हेरिएबलचा म्हणजे चलाचा काढून टाकायचा आहे. तर वजा काढून टाकायचा आहे म्हणजेच काय व्हायला लागलं पहा वजाने गेला तर इकडल्या साईनला वजा साईन लागेल वजानं मल्टी आणि इथे काय होईल 3x होईल. ठीक आहे, तर आता पहा y बरोबर आता हे समोर लिहू 3x आणि हा वजा 2. तर लक्षात येत नसेल तर पहा परत पहा काय म्हणलं आहे आपण काय केलं इथला वजा y केलं आहे काढून टाकलं आहे. ठीक आहे, तर मग काढून टाकल्यामुळं काय झाला y बरोबर वजा 2 अधिक 3x. ठीक आहे, आणि हा 3x समोर लिहिला आणि हा वजा 2 मागे घेतला. तर आपल्याला कशाचं समीकरण मिळालं आहे आता इथे पहा yचं समीकरण मिळालं आहे. लक्षात आलं असेल तर पहा, तर आता yचं समीकरण मिळालं आहे. तर आपण या बॉक्समध्ये म्हणजे दिलेल्या बॉक्समध्ये आपण काय करणार आता xच्या किमती ठेवणार आहोत. ठीक आहे, तर xच्या किमती ठेवणार. तर xच्या किमती काय ठेवणार तर आपल्या मनाने 1, 2 आणि हे 3. तर हे आपल्या मनाने किमती ठेवल्या तर त्या किमतीपासून आपण काय करणार y या समीकरण yच्या किमती काढू. ठीक आहे, तर पहा पहिल्या याच्यात x बरोबर 1 ठेवली तर या समीकरणामध्ये काय व्हायली yची किंमत ते पहा 3 इन ब्रॅकेट ऑफ 1 वजा 2. तर पहा 3 1 3 वजा 2. ठीक आहे, तर मग इथे किंमत किती मिळाली पहा 3 मधून 2 गेली तर 1 मिळायला लागली. तर इथे किंमत किती झाली आता 1. तर x, y काय व्हायला लागला 1, 1. तर दुसरा नंबर पहा
यक्स बरोबर किती ठेवली आपण इथे किंमत 2, तर वाय बरोबर पहा बरं काय व्हायला लागलं आहे 3 यक्सच्या ठिकाणी ठेवा 2 वजा 1, सॉरी इथे वजा 2 आहे तर वजा 2 करून ठेवा. तर मग सांगा 3 दोन्ही 6 वजा 2, तर इथे सांगा मला 6तून 2 गेल्यानंतर उत्तर किती यायला लागले 4, तर इथे काय आलं आहे आपलं उत्तर 4. तर मग एक्स कॉमा वाय काय झाला आपला 2,4. आणि तिसरे उत्तर पहा एक्सची किंमत किती ठेवलेली आहे आपण 3, तर तेव्हा वायची किंमत काय मिळेल पहा वाय बरोबर 3 एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे 3 आणि वजा 2, ठीक आहे 3 त्रिक 9 वजा 2, तर 9मधून 2 गेले 7 राहिले. तर आपल्याला इथे या वायची किंमत काय मिळाली 7 मिळाली. तर एक्स कॉमा वाय काय झाला आहे 3,7, ठीक आहे 3,7. तर अशाच प्रकारे आपण हे काय करू आता दुसरं समीकरण सोडू, जे की दुसऱ्या समीकरणाला पण कशाचं समीकरण बनवायचं असते सर्वात आधी वायचं. तर ठीक आहे मग पहा 2x वजा वाय बरोबर 3, तर आपण वजा वाय जाग्यावरच ठेवू, हा तिकडे नेला आहे तर पहा 3 आणि हा तिकडे गेला तर काय व्हायला लागला वजा 2x. तर जसं इथं आधी सांगितलं होतं तुम्हाला की हा वजाचं साईन आपल्याला काढून टाकायचं आहे, मग आपण वजाचं साईन काढून टाकणार आहोत कारण चलाला वजा साईन नसते, तर मग वजा साईन गेलं आहे. तर इथे साईन आता पहा जिथं अधिक असेल तर तिथं वजाचं साईन लागेल आणि जिथं वजा असेल तिथं अधिकचं साईन लागेल आपण काढून टाकत असताना. तर मग आता याला काय करणार आता पहा परत आता इथं स्थिर अंक आहे तो मागे लिहिणार कारण आपल्याला किंमत काढायची असते वायची, म्हणून याला समोर घेऊ. तर वाय बरोबर 2x आणि हा त्याच्या मागे लिहिला तर काय व्हायला लागलं वजा 3. तर अशा प्रकारे आपल्याला वायचं समीकरण मिळालं, काय मिळालं 2x वजा 3, ठीक आहे. तर मग यामध्ये आता तुम्हाला जसं पहा मागच्या याच्यात तुम्ही वायचं समीकरण मिळवलं तर तसं या पण इक्वेशनमध्ये म्हणजे या पण समीकरणामध्ये वायचं समीकरण मिळवलं, ठीक आहे. तर आता तुम्हाला इथं पण काय करायचं आहे तर एक्सच्या किमती तुमच्या मनाने ठेवायच्या आहेत आणि परत तुम्ही काय करशाल वायच्या किमती काढून घेशाल. तर एक्सच्या किमती तुमच्या मनाने ठेवून घ्या. तर इथं मी काय करेल पहा एक्सची किंमत काय केली 1, 2 आणि 3 ह्या किमती ठेवल्या तर मला वायची किंमत काय मिळेल ते पहा एक्स बरोबर मी जर 1 ठेवली तर वायची किंमत काय होईल त्या टायमाला पहा 2, एक्सच्या ठिकाणी 1 ठेवा 1 वजा 3, तर पहा 1 वजा 3, तर एक्सची किंमत काय व्हायला लागली वजा 1. तर एक्सची किंमत किती झाली वजा 1, तर 1, वजा 1 असं आपल्याला उत्तर मिळालं आहे. 2 नंबरला पहा बरं इथं काय ठेवलेलं आहे एक्स बरोबर 2 ठेवलं तर वाय बरोबर काय व्हायला लागलं ते पाहून घ्या. आता पहा हे समीकरणात ठेवा 2 इन ब्रॅकेट, आता एक्सची किती ठेवली किंमत आपण 2 ठेवली तर 2 वजा 3, तर पहा 2 दोन्ही 4 वजा 3, तर 4मधून 3 गेले किती उरले 1 राहिला, ठीक आहे. तर एक्स कॉमा वाय काय झालं 2, पहा आता 4मधून 3 गेले तर 1 राहिला, तर पहा 2,1 आपल्याला किंमत मिळाली, ठीक आहे. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये सांगा मला तर एक्सची किंमत किती ठेवली मी 3 ठेवली, तर वाय बरोबर सांगा समीकरण काय होतं 2 एक्सच्या ठिकाणी सांगा मी काय ठेवलं आहे 3, तर वजा 3 सांगा 2 6 वजा 3, तर एक्सची किंमत वायची किंमत किती मिळाली आपल्याला 6मधून 3 गेले 3 राहिली, तर हे 3 मिळाली. तर एक्स कॉमा वाय काय झाला आपला 3,3. आता लक्षात आलं असेल तर पहा पहिल्या समीकरणाचा पण आपण टेबल बनवला आहे, दुसऱ्या समीकरणाचा पण टेबल बनवला, तर या दोन्ही टेबलपासून आपल्याला काय बनवायचं आहे आलेख काढायचा आहे, ठीक आहे. तर आलेख आत्तापर्यंत मी तुम्हाला तिन्ही क्वेश्चनमध्ये बनवून दिलेला आहे, तर या दोन्ही टेबलच्या मदतीने तुम्ही आलेख ड्रॉ करू शकता, ठीक आहे. तर यानंतरचा आपण 5वा प्रश्न बघू. लक्ष द्या मित्रांनो, प्रश्न क्रमांक आपला 5वा चालू आहे, ठीक आहे. तर 5वा प्रश्न काय आपला पहा 3x वजा 4y बरोबर वजा 7, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता इथे पण काय करायचं आहे वायची किंमत काय करायची आहे आपल्याला काढायची आहे. तर यामध्ये पहा वायची किंमत काढत असताना आपण काय करू आता इथे पहा 3x वजा 4y बरोबर वजा 7, ठीक आहे. तर यामध्ये आपण काय करणार वजा 4yला जाग्यावरच ठेवू आणि वजा 7 तर इकडे ऑलरेडी आहे, तर हा 3x तिकडे गेला तर काय झाला वजा 3x. आता इथे पहा हे सर्व काय झाले ऋण संख्या झालेल्या आहेत. आता मला काय करायचं आहे तर इथे लक्ष द्या वजा साईन काय करायचं आहे आपल्याला काय करून टाकायचं आहे काढून टाकायचं आहे. तर मग काय होईल पहा आता वजा वाय काढून वजा साईन काढून टाकलं तर इथे काय व्हायला अधिक, आणि जिथं पहा वजाच्या जागी अधिक होईल इथे वजाच्या जागी काय होईल आता अधिक, ठीक आहे आपण काढून टाकलं आहे. आता मला काय करायचं आहे एवढं लक्षात ठेवा की मला वाय काढायचं आहे, 4y आलेलं आहे इथं, तर वायचं ठेवू आणि पहा आता हे 3x आहे तर ऑलरेडी या 3xला समोर घेऊ 3x अधिक 7 आणि y बरोबर काय होईल मग पहा बरं 3x अधिक 7 भागीला 4, तर हे मला काय मिळालं आहे पहा बरं y बरोबर 3x अधिक 7 बरोबर 4. हे मला कशाचं समीकरण मिळालं आहे वायचं समीकरण मिळालं आहे. y बरोबर 3x अधिक 7 भागीला 4 असं मिळायला लागले जर आपण 3xला समोर नेतो आहे तर ठीक आहे आपण 3xला समोर नेऊ नये, सध्या आपण काय करू इथंच थांबून ठेवूया, ठीक आहे. तर आपण काय करू
तर असं उत्तर आपल्याला चुकल. तर त्यासाठी आपण काय करू पहा, तर 4y बरोबर 7 अधिक 3x दिलेला आहे. तर y बरोबरच काय काढू आपण पहा, 7 अधिक 3x आणि हा 4 काय करू याच्या भागीला ठेवू. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय मिळालं मग एक वायचं समीकरण मिळायला लागले. ठीक आहे. तर वायचं समीकरण काय झालं आहे पहा, 7 अधिक 3x भागीला 4. तर हे वायचं समीकरण मिळालं. तर या वायच्या समीकरणामध्ये आपल्याला आता इथे आपल्याला काय केलं, अपूर्णांकामध्ये संख्या आल्या. तर आपल्याला काय पाहिजे, आता हा 4ने याला भाग घेत जाणारी अशी संख्या ठेवायची आहे एक्सच्या ठिकाणी. ठीक आहे. तर आता आपण काय करू, असे अंक ठेवण्यासाठी काय करणार आहोत पहा, मी आता काय करणार, समजा तुम्ही इथे एखादा अंक ठेवून पहा, लक्षात येत नसेल तर काय दिलेलं आहे पहा, 7 अधिक 3 इन ब्रॅकेट 1 जर ठेवला, एक्सच्या ठिकाणी 1 ठेवला आणि भागीला 4 दिला आहे. तर 7 अधिक 3 1 3 आणि भागीला 4. तर 7 अधिक 3 काय व्हायला लागला 10 भागीला 4. तर 4नं डायरेक्ट 10ला भाग जात नाही आहे. तर मग आपण काय करू, डायरेक्ट आता इथं असं जर आता 2 अंक ठेवून पाहिलं तर काय व्हायला, इथं 3 2 6 आणि डबल पहा 7. तर इथं किती व्हायला लागले, मग आता यांचा भाग जाणारा अंक ठेवून घ्यायचा आणि जर सरळ भाग गेला तर आपण सांगू शकतो की हे अंक इथे येते. ठीक आहे. इथं 2नं पण भाग चालला आहे का, नाही चालला आहे. समजा 3 ठेवलं आहे तर 3 त्रिक 9 व्हायला लागला आहे. तर 9 म्हणल्यानंतर पहा 9 आता त्यातलं 1 10. तर इथे किती आता वरचे 6 16. तर इथं 16 व्हायले आणि 4. तर पहा सिंगल टर्म मिळली पाहिजे. 4 1 4 4 चौक 16 म्हणजे अपूर्णांक आला नाही पाहिजे असा अंक करायचा होता आपल्याला. तर पहा 4 चौक 16. तर डायरेक्टली आपल्याला अंक मिळत आहे, सिंगल टर्म मिळत आहे. तर मग इथं पहा 3 ठेवू शकतो आपण. असे अंक तुम्ही इथं ठेवा जेणेकरून तुम्हाला वायची किंमत मिळेल. तर सांगा मला आता एक्सच्या किमती काय ठेवशाल. मग मी तुम्हाला एक ठेवून दाखवली होती, काय ठेवली होती 3. तशीच पहा कशी काय 3 आली होती. लक्षात आलं नसेल तर परत एक वेळा रिपीट सांगेल. पहा काय म्हणायलो त्याच्याकडे लक्ष द्या. मला काय करायचं आहे, इथे एक्सच्या किमती ठेवायच्या आहेत. तर त्यासाठी मी या ठिकाणी या वाय समीकरणामध्ये पहा, तर 7 अधिक 3x भागीला 4. तर या एक्सच्या ठिकाणी असा अंक ठेवायचा जेणेकरून आपल्याला फक्त सिंगल टर्म म्हणजे एकच अंक मिळाला पाहिजे. त्याच्या खाली छेद आला नाही पाहिजे, छेदामध्ये कोणतीही संख्या नसली पाहिजे. असं पाहू का नसली पाहिजे, कारण तुम्हाला ते ग्राफवर दाखवताना अवघड जाईल. म्हणून आपण काय करू, सोपा अंक बनवण्याचा प्रयत्न करू. तर ठीक आहे. तर वाय बरोबर काय केलं आहे, 7 अधिक 3 एक्सच्या ठिकाणी 1 ठेवला तर उत्तर येणार नाही. मी आताच दाखवलं होतं. जर समजा 2 ठेवला तर काय व्हाल, तर पहा बरं इथं पहा 3 2 6 आणि 7 सरळ भाग जाईना झाला 4नं. तर मी 3 ठेवल्यानंतर काय झाला होता, इथे पहा 3 ठेवला तर काय व्हायला लागला होता 7 अधिक 3 त्रिक 9 भागीला पहा 7 अधिक इथं काय होतं 3 आणि 3 3 त्रिक 9 लिहिलं आहे आणि भागीला 4. तर 7 आणि 9 काय व्हायला लागलं होतं 16 भागीला 4. तर 4 1 4 4 चौक 16 4 यायला लागला होता. तसाच समजा आता इथं 7 ठेवून पहा तर काय व्हायला लागलं 7 त्रिक 21 21 आणि हे 7 किती व्हायला लागले. मग इथं आता सर्व टोटल किती व्हायला लागली त्यांची 28 व्हायला लागली. पहा बरं 28 भागीला 4. तर 4 7 28 हे पण भाग चालला आहे. मग आपल्याला अंक किती ठेवायचा आहे इथं, आता अजून एक 7. अजून दुसरा अंक सांगा तुमच्या मनाने एखादा की कोणता यायला पाहिजे तिथं सांगा बरं. आता इथं अजून एखादा अंक कोणता ठेवू की इथं एक यायला पाहिजे. तर पहा आता मी जसा 3 ठेवला आहे 7 ठेवला आहे तर तुम्ही अजून एक अंक ठेवून पहा. जर समजा मी या एक्सच्या ठिकाणी जर वजा 1 ठेवलं आहे, काय ठेवलं आहे वजा 1 ठेवलं आहे, तर काय उत्तर येईल पहा बरं 7 1 7 अधिक पहा 3 1 3 हे वजा 3 झालं आहे आणि 4. तर पहा 4 यायला लागलं आहे वर आणि खाली पण 4 4 1 4. तर सिंगल आपल्याला अंक मिळायला लागला आहे 4 1 4. म्हणजे आपल्याला काय ठेवता येईल इथं उत्तरामध्ये वजा 1 सॉरी एक्स बरोबर वजा 1 ठेवला बरोबर. तर ह्या तिन्ही किमती ठेवल्या तर आपल्याला वायच्या किमती काढता येतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एक्सच्या किमती ठेवल्या तर यावरून काय करणार आहोत आपण वायच्या किमती काय करणार आहोत काढणार आहोत. ठीक आहे. तर मग पहा तर मी काय केलं एक्स बरोबर 3 ठेवायलो आहे पहिले. तर लिहा एक्स बरोबर 3 ठेवत आहोत. ठीक आहे. तर वाय बरोबर काय आहे 7 प्लस म्हणजे 7 अधिक 3 आणि एक्सच्या ठिकाणी काय ठेवलं आहे पहिले मी 3 ठेवलं आहे भागीला काय आहे 4. ठीक आहे. लक्षात येत असेल तर पहा तर 7 अधिक 3 त्रिक 9 भागीला 4. ठीक आहे. तर लक्षात यायला असेल तुम्हाला. तर पहा इथे काय व्हायला लागलं आता 7 आणि 9 किती झाले आता 16 भागीला 4. तर इथे काय उत्तर आलं पहा 4 1 4 4 चौक 16. तर इथं उत्तर किती आलं तुमचं 4 आलं आहे. दुसरं उत्तर पहा दुसरं. तर एक्सची किंमत किती ठेवली होती दुसऱ्या याच्यात लक्ष द्या. एक्सची किंमत किती ठेवली तुम्ही 7 ठेवली. तर 7 ठेवा. तर आता वायच्या ठिकाणी 7 ठेवा. तर वाय बरोबर पहा वायच्या समीकरणामध्ये एक्सच्या ठिकाणी 60. मग सांगा 7 अधिक 3 आणि ब्रॅकेटमध्ये पण काय ठेवलं आहे 7. तर मग सांगा भागीला 4. तर इथं पहा बरं 7 जशाला तसे आणि 3 7 21 अधिक 21 भागीला 4. तर किती व्हायला लागले मग पहा बरं इथं काय व्हायला 7 21 आणि 7 काय झाले 28 भागीला 4. तर इथं काय व्हायले 4 7 28 4 7 28 आणि वायची किंमत पण इथं काय
काय मिळायला लागली पहा बरं आता तुम्हाला 7च मिळायला लागली. वायची किंमत काय मिळायला लागली 7च मिळायला लागली. आणि एक्सची किंमत किती इथं काय मिळाली होती वायची किंमत 4. पहिल्या याच्यात वायची किंमत 4 मिळाली तिथं त्याला सांगा एक्स कॉमा वाय काय आहे 3,4. आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला वायची किंमत काय मिळाली होती 7 मिळाली होती. तिथं 7 ठेवून द्या तर हे एक्स कॉमा वाय काय व्हायला लागलं आहे 7,7. आणि यानंतर इथे पहा तिसरा नंबर सांगेल. तिसऱ्या नंबरसाठी पहा बरं इथे काय दिलेलं आहे एक्सची किंमत -1 दिलेली आहे. तर एक्स बरोबर -1 एक्स बरोबर -1 ठेवा आणि इथं ठेवा वायच्या समीकरणात. तर 7 अधिक 3 आणि -1 भागिला 4. तर वाय बरोबर 7 अधिक आता अधिक कसं काय होणार पहा +3 आणि -1 तर इथं -3 भागिला 4. तर वाय बरोबर काय व्हायला 7तून 3 गेले 4 भागिला 4. तर वाय बरोबर काय व्हायला लागला 1 यायला लागला. ठीक आहे. तर वायची किंमत काय मिळाली इथं आता तुम्हाला 1 मिळाली. म्हणजे एक्स कॉमा वाय काय व्हायला लागला आहे -1,1. तर अशा प्रकारे आपण काय केला होता पहिला तक्ता पूर्ण केला आहे. तसंच आता दुसऱ्या तक्त्यासाठी पहा. आता तुम्हाला दुसरं समीकरण इथं दिलेलं आहे. आपण इथं पहिलं कंप्लीट केलं आहे. तर आता पहा दुसरं काय करशाल तुम्हाला काय दिलेलं आहे पहा 5x - 2y बरोबर 0. ठीक आहे. तर इथे पण काय करायचं आहे तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा -2y इकडे राहू द्या आणि हा 5 तिकडे गेला तर -5x. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही समीकरणाला वजा साईन दिलेलं आहे लागलेलं आहे सॉरी इकडे वायला पण वजा आहे आणि इकडे पण वजा आहे. तर वजा साईन काय करायचं आहे आपल्याला काढून टाकायचं आहे. तर मला सांगा आता इथे काय होईल मग 2y बरोबर 5x. मला yच काढायचं आहे हे तर आपल्याला माहिती आहे. तर मग y बरोबर काय व्हायला लागलं आहे 5x भागिला 2. तर हे आपल्याला वायचं समीकरण मिळालं आहे. तर मग जसं मी इथे आधी सांगितलं होतं तुम्हाला की एक्सच्या ठिकाणी किमती ठेवायच्या होत्या त्याच प्रकारे आता तुम्ही काय करू शकता इथे भाग जाणारा अंक ठेवा. कारण एक्सच्या ठिकाणी असा अंक ठेवा की या दोन याला भाग गेला पाहिजे. तर मला सांगा आता असा कोणता अंक येईल की इथं डायरेक्ट जर ठेवला आहे तर पहा तुम्ही पहा बरं तुमच्या मनाने पहा. जर मी इथे आता काय समजा 2 ठेवलं आहे तर काय उत्तर यायला पहा एक्सच्या ठिकाणी 2 ठेवलं आहे तर मग पहा बरं 5 2 10 आणि भागिला 2 2 पंचे 10 यायला आहे का सरळ डायरेक्टली भाग यायला लागला आहे. म्हणजे मी काय ठेवू शकतो पहिल्या एक्सच्या ठिकाणी काय ठेवू शकतो 2. तसंच आता मी 4 ठेवणार पुढच्या याच्यात आणि एक व्हॅल्यू माझ्या मनाने अजून 0 ठेवली. तर ठीक आहे. तर आता वायच्या किमती काय येतील ते पाहून घेऊ. ठीक आहे. तर पहा आता इकडे किमती काढायला लागलो आहे. पहिली आपण काय करू आता पहिली किंमत काढून घेऊ. तर ठीक आहे एक्स बरोबर काय दिलेली आहे तुम्हाला 2 दिलेली आहे. ठीक आहे. तर आता या समीकरणामध्ये एक्सची किंमत ठेवा. तर वाय बरोबर 5x एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे आपल्याला 2 ठेवायचं आहे. तर ठेवा 2 आणि भागिला 2. ठीक आहे. तर वाय बरोबर 5 2 10 भागिला 2. तर वायची किंमत किती यायला लागली 5 यायला लागली. ठीक आहे. तसंच 2 आता दुसऱ्या नंबरला काय ठेवलं आहे तुम्ही एक्स बरोबर काय ठेवलेलं आहे 4 ठेवलेलं आहे. तर 4 ठेवा. सो वाय बरोबर 5 ब्रॅकेटमध्ये 4 आणि भागिला 2. 5 चोक किती व्हायला लागले इथं 20 भागिला 2. तर इथे काय आलं आहे मग आता 10 मिळायला लागले. आले का पहा बरं 20 आणि भागिला 10. ठीक आहे 10. तर आता आपल्याला इथे लक्षात यायलेलं आहे. तर पहिलं समीकरण जेव्हा आपण पहिली व्हॅल्यू काढली तेव्हा वायची किंमत किती मिळाली होती तुम्हाला 5. तर मग इथं तुम्ही सांगू शकता की 2,5 मिळालं आहे. दुसरं इक्वेशन काढलं आहे तर तुम्हाला वायची किंमत किती मिळाली 10. तर हे 4,10 झाली. आता तिसऱ्या वेळेस तर हे 0 असेल तर हे दोघं पण काय व्हायला लागले 0. तर अशा प्रकारे आपण एक्स आणि वाय हे दोन्ही पण काय काढले आपण किमती काढून घेतल्या. ठीक आहे. तर आपल्याला लक्षात यायला असेल तर या सर्व किमतीवरून आपण काय करू ग्राफ काढून घेऊ. तर ठीक आहे. हे एक वेळ स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर मी तुम्हाला काय सांगेल यावरचा ग्राफ. तर लक्ष द्या मित्रांनो आपण या दोन्ही टेबलच्या किमती काढल्या होत्या. ठीक आहे. तर दोन्ही किमती काढल्या असत्या. दोन्ही टेबलच्या किमती काढल्यानंतर आपल्याला काय करायचं होता आलेख काढायचा होता. तर मी हे आलेखाच्या दोन्ही लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्या ग्राफवर. ठीक आहे समजा. तर आता तुम्ही पण या पद्धतीनंच काढून घ्या. आता पहा यावर मला काय करायचं आहे तर एक्स आणि वायच्या किमती काय करायच्या आहेत मांडायच्या आहेत. ठीक आहे. तर पहिली किंमत पहा 3 आणि 4 दिलेली आहे. 3 आणि 4 काय करा ह्या ग्राफवर ठेवा. तर पहा दोन्ही किमती काय आहेत दोन्ही किमती धन आहेत 3 आणि 4च्या. ठीक आहे. तर 3 आणि 4 तर एक्सची किंमत 3च आहे. पहा एक्सची किंमत इथे 3 आहे आणि वायची किंमत 4. तर हे 3 आणि वायची किंमत 4. तर पहा हा दिसतोय तुम्हाला थोडंसं बरोबर बघून घ्या. इथं दिलेली व्हॅल्यू आहे 3 आणि 4. तर मी इथे काय लिहिणार पहा 3,4. ठीक आहे. बाकीचं हे इरेज करून घेऊ. ठीक आहे. लक्षात येत असेल तर. आणि पुन्हा कोण आहे 7,7. तर हा एक्स 7 आहे आणि हा वाय पण 7 आहे. लक्षात घ्या. पहा
हे 7 दिसतोय आणि हे इकडे 7 आहे. ठीक आहे, तुम्ही स्केलने बरोबर काढून घ्या. पहा इथे पॉईंट यायला लागला आपला 7चा. ठीक आहे, तर हा 7,7 हे आला आहे आपला बरोबर व्हॅल्यू आली 7,7ची. ठीक आहे, 7,7ची. आणि दुसरी कोण आहे -1,1 आहे. -1,1 यक्सची व्हॅल्यू काय आहे आपली पहा -1 आहे. तर -1 पहा हा वजा आणि वायची किंमत काय 1. तर पहा हा आणि हा, तर इथे यायला लागला आहे आपला पॉईंट. समजा थोडंसं सरळ घेतलं आहे तरी काय करू नये, हा आला आहे. तर आता हिनं काय करा, स्केलनं ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, स्केलनं ड्रॉ करून घ्या बरोबर. आता थोडंसं बरोबर मांडून घ्या आणि असे बरोबर स्केल ड्रॉ करा. ठीक आहे, हे अशी बरोबर काय करायची आपल्याला स्केल मारायची. ठीक आहे, तर हे काय करायचे असे स्केलने तुम्हाला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीत तुम्ही काय करशाल, असे स्केलने काय करून घेशाल, अशी रेषा मारून घेशाल. ठीक आहे, तर रेषा ओढून घ्या. हे तुम्हाला पॉईंट मिळालेले आहेत. तर त्याच पद्धतीत आता दुसरी पहा, दुसरा काय दिलेला आहे तुम्हाला 2,5 दोन्हीही धन आहेत. हा 2 आणि हा 5. ठीक आहे, वायवाला. तर हे 2 आणि 5 तर इथे पहा लक्षात घ्या, हे 2 सरळ जायच्या नीटात आणि 5च्या नीटात. तर इथे यायला लागला हा पॉईंट. तर हा 2,5. ठीक आहे, तर मग पुढे काय आहे 4,10 4 आणि हा 10. ठीक आहे, सरळ 4च्या नीटात जा आणि 10च्या नीटात या. 4,10. ठीक आहे, तर पुढे काय करशाल आता 0,0 म्हणजे इथंच आला. 0,0 म्हणजे हा आला ओरिजिनवर. ठीक आहे, तर तसंच आता काय करायचं आहे, बरोबर रेषा पहा आणि ओढून घ्या. हा झाला ओरिजिनवर यायला लागला आहे. तर बरोबर असा काय करून घ्यायचा आहे, असा ओरिजिनवर काय करायचं आहे, थोडंसं ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ओरिजिनवर मारून घ्या. थोडंसं व्हाईट बोर्डवर असल्यामुळे हे स्केल थोडीशी हे होत आहे, हलत आहे. तर थोडंसं तुम्ही बरोबर पाहून घ्या. तर आता इथे पहा, हे थोडंसं 2च्या वरे आहे आणि हे 1च्या नीटात आहे. तर ठीक आहे, तर हे 2च्या वरे म्हणजे इथे आहे. ठीक आहे, हा आणि हा 1 वर आहे. ठीक आहे, तर लक्षात येत असेल तर पाहून घ्या. तर तुम्हाला छेदनबिंदू निर्देशक काय दिलेले निघालेले आहे तर ते पहा. तर पहिली रेष जे ड्रॉ केलेली होतं तिचं नाव काय होतं समीकरणाचं, 3x - 4y = 7. आणि नंतर जे ड्रॉ केलेली आहे तिचं इथे नाव लिहून घ्या. काय आहे पहा, 5x - 2y = 0. आणि यांचा छेदनबिंदू निर्देशक पहा, छेदनबिंदू निर्देशक ठीक आहे काय दिलेलं आहे x, y बरोबर. पहा x पॉईंट काय दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे, x काय आला आहे 1 आणि इकडे काय आला आहे 2 आणि हा वर आहे. तर तुम्ही इथे लिहू शकता की 2.5. तर तुम्ही इथे किंमत मिळालेली आहे, काय मिळालेली आहे 2.5. तर हे तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता. ठीक आहे, तर असं प्रकारे आपला 5वा प्रश्न काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. यानंतर या सराव संचामधला सर्वात शेवटचा प्रश्न आपण बघूया. ठीक आहे, क्रमांक 6 चालू होता. तर पहा 2x - 3y = 4, 3y - x = 4. तर या दोन्ही समीकरणामधून आपण काय करणार, वायचं समीकरण बनवणार आणि x आणि yच्या किमती काढणार. ठीक आहे, तर मग पहा, तर पहिल्या समीकरणामध्ये काय दिलेलं आहे 2x - 3y = 4. तर यामध्ये आपल्याला yचं समीकरण बनवायचं आहे. ठीक आहे, तर -3y जाग्यावरच ठेवू आणि हा 2x तिकडे गेला तर काय व्हायला लागला पहा, हा 4 तर जाग्यावर आहे, 2x तिकडे गेला तर अधिकचा तिकडे गेला तर काय झाला तो वजा झाला. तर मला हा वजा साईन काढून टाकायचा आहे. तर काय व्हायला पहा 3y आणि इथं जिथं वजा आहे तो कटला तर इथे काय व्हायला लागला आता वजा लागेल, -4 आणि वजा असेल तर अधिक 2x. ठीक आहे, तर आता इथं पहा -4 2x झाला आहे. मला नुसतं वायचं समीकरण काढायचं आहे. तर पहा, तर 3y बरोबर ह्या 2xला समोर घेऊ, आपल्याला किमती काढायच्या आहेत म्हणून xच्या आणि -4. तर मला yची किंमत काढायची आहे म्हणून काय व्हायला पहा 2x - 4 आणि हा गुणाकारातला 3 काय केला आहे मी इकडे नेला आहे, तर हा भागाकारात गेला आहे. तर मला काय मिळायला लागली किंमत पहा, y बरोबर 2x - 4 काय मिळाली पहा, y बरोबर 2x - 4 भागिला 3 हे आपल्याला yचं समीकरण मिळाले. ठीक आहे, तर या समीकरणाच्या मदतीनं आपण काय करणार आता xच्या किमती घेणार आहोत. ठीक आहे, तर आता पहा xच्या किमती घेऊ आणि yच्या किमती फाइंड आउट करू. तर आपल्याला काय करायचं आहे, आता xच्या किमती आपल्याला मानायच्या आहेत. तर आता पहा xच्या किमती कशा बनवणार आपण पहा. तर आता या समीकरण दिलेलं आहे तुम्हाला 2x - 4 भागिला 3. तर आता xच्या ठिकाणी असा अंक ठेवायचा आहे की आपल्याला काय मिळायला पाहिजे, पूर्ण संख्या मिळाली पाहिजे आणि तेच आपली काय असली पाहिजे xची किंमत राहणार. ठीक आहे, तर समजा मी xच्या ठिकाणी समजा असा अंक ठेवला आहे, जसं की एक अंक ठेवला आहे -4 भागिला 3. तर यांचं उत्तर काय व्हायला पहा बरं, 1 2
आणि हा -4 आणि भागिला 3, तर -4मधून 2 गेले तर उरले 2/3. तर इथं पूर्णांक यायला लागला, पूर्ण संख्या मिळाली का नाही, तर मग इथं हे बनणार नाही. तर आपण 2 ठेवून पाहून एक्सच्या ठिकाणी. तर मग पहा 2×2 4, तर इथे काय यायला लागले 4 यायला लागले. तर 4 - 4 काय झालं 0 झालं. तर 3नं 0ला भागलं तर उत्तर काय यायला लागले 0 यायला लागले. तर हे पूर्ण संख्या झाली. तर मग पहिल्या ठिकाणी आपण काय ठेवू शकतो 2 ठेवू शकतो. तसंच समजा आता माझ्या मनाला वाटलं मी आता एक्सच्या ठिकाणी आता 5 ठेवून पाहू समजा. तर पहा 2×5 = 10, 10 ठेवले आणि 10तून 4 गेले तर किती राहिले 6 राहिले. तर 3×1 = 3, 3×2 = 6, तर उत्तर किती यायला लागले 2 यायला. तर ही एक पूर्ण संख्याच आहे. तर मग इथे पण आपल्याला पुढचे अंक काय ठेवता येईल 5 ठेवता येईल. तसंच पुढचा अंक ठेवून पहा आता 5. आता 5 ठेवला तर आपल्याला उत्तर मिळायला लागलं पूर्ण संख्या. आता तसा एखादा अजून -1 ठेवून पाहू. तर -1 ठेवला तर काय होईल पहा बरं. -1 ठेवला पहा बरं, बे आणि हे वजा आहे तर -2 भागिला -4 आणि भागिला काय -4 भागिला 3. तर सांगा -2 - 4 काय झालं -6 भागिला 3, तर 3×2 = 6, तर हे झालं उत्तर -2. तर हे पण पूर्ण संख्या मिळायला लागली. म्हणजे पूर्ण संख्या येत असेल तर आपण तो अंक लिहू शकतो. म्हणून मी इथं काय लिहिला -1 लिहिला. ठीक आहे. तर आता हे एक्सच्या किमती मी लिहिल्या. तर एक्सच्या किमतीपासून आपल्याला काय करायचे आता वायच्या किमती मिळवायच्या आहेत. ठीक आहे. तर मग पहा, तर आता पहिले जसं आता हे बनवलं आहे तसंच. तर मग मला सांगा आता पहिल्या याच्यामध्ये मी एक्सची किंमत काय घेतलेली आहे 2 घेतलेली आहे. ठीक आहे. एक्सची किंमत किती घेतलेली आहे 2. तर मला वायची किंमत काढायची आहे. तर वायचं समीकरण काय आहे 2x. एक्सच्या ठिकाणी काय ठेवत आहे मी 2 ठेवत आहे -4 भागिला 2. तर ठीक आहे. वाय बरोबर काय व्हायला 2×2 = 4 -4 भागिला 2. तर 4 - 4 झाला 0 भागिला 2 नाही आहे याच्या भागिला 3 आहे. तर 0/3. तर 0/3 काय व्हायला लागलं आहे, हे उत्तर काय झालं आहे 0 झालं आहे. तर हे आपल्याला वायची किंमत काय मिळायला लागली 0 मिळायला लागली. तर मग x, y काय होईल 2,0 झाला. ठीक आहे. तर दुसरी पहा, तर x बरोबर काय ठेवायची आहे आता 5 ठेवायची आहे. ठीक आहे. तर x बरोबर काय ठेवू आता 5 ठेवली. तर y बरोबर 2 (5 - 4 भागिला 3). ठीक आहे. तर मग सांगा 2×5 = 10 - 4 भागिला 3 बरोबर. तर 10मधून 4 गेले 6 राहिले 6/3, तर 3×2 = 6. तर वायची किंमत किती यायला लागली 2 यायला लागली. तर इथे 2 ठेवा. तर मग x आणि y काय व्हायला लागला 5,2. अशा प्रकारे तिसरी काढा. तिसरी किंमत काय दिलेली आहे एक्सची, x बरोबर -1 दिलेली आहे. तर हे पण काय करा या समीकरणामध्ये ठेवा. तर y बरोबर काय आहे पहा 2. एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार तुम्ही -1 आणि हा -4. ठीक आहे भागिला 3. ठीक आहे. तर बे तर -2 आणि -4 भागिला 3. तर इथे काय व्हायला लागलं पहा -2 - 4 -6 भागिला 3. तर उत्तर काय यायला पहा 3×1 = 3, 3×2 = 6, तर -2. तर वायची किंमत किती मिळाली -2. तर इथे -2 लिहा आणि x आणि y काय मिळाला -1, -2 झाले. ठीक आहे. तर इथे आपल्याला हे मिळालं आहे कम्प्लिटली. आता दुसरं समीकरण पहा. दुसरं समीकरण काय दिलेलं आहे 3y - x बरोबर 4. तर इथे आपल्याला काय करायचं याला सोडवायचं आहे. तर मग याला पहा इथे पण आपल्याला वायचीच किंमत काढायची आहे. 3y जाग्यावरच ठेवा. पहा -x तिकडे गेला तर हा 4 तर ऑलरेडी आहे, -x तिकडे गेला तर हे त्याला +x. तर वायची किंमत काढायची आहे. तर 4 + x आणि हा गुणाकारातला 3 तिकडे न्या, भागाकारात जाईल. तर इथे आपल्याला एक नवीन समीकरण मिळायला लागले 4 + x भागिला 3. तर आता परत काय करायचं आहे तुम्हाला इथे पण काय करायचं आहे आता x आणि yच्या किमती आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. ठीक आहे. तर मग पहा, मग सांगा मला आता इथे काय करशाल आता पहा बरं x, y. ठीक आहे. मग मला सांगा आता एक्सच्या किमती एक्सचा अंक असा कोणता घ्यायचा आहे की आपल्याला इथं पूर्ण संख्या मिळाली पाहिजे एक्सची. ठीक आहे. तर मग मला सांगा जसं मी इथे घेतलेल्या व्हॅल्यू आहेत तशाच आता मी तुम्हाला काढून दाखवलं त्याच पद्धतीत इथे काढायचं आहे. तर पहिली अंक काय ठेवणार 2, दुसरा 5 आणि तिसरा -1. तर मला काय किमती मिळतील पहा वायच्या. ठीक आहे. तर आता इथे दाखवेल तुम्हाला काढून. तर पहा मी जर एक्सची किंमत काय ठेवली 2 ठेवली तर मला वायची किंमत काय मिळाली पहा 2 ठेवली. तर y बरोबर 4 + 2 भागिला 3. ठीक आहे. तर पहा 4 + 2 काय व्हायला 6/3. तर उत्तर काय यायला 3×1 = 3, 3×2 = 6. तर वायचं उत्तर काय लागलं आपलं 2. ठीक आहे. वायचं उत्तर काय आलं 2 आलं आहे. तर इथं 2 ठेवलं. तर x, y काय झाला 2,2. ठीक आहे. तर मग पुढच्या ह्याच्यात पहा एक्सची किंमत किती आहे, एक्सची किंमत किती ठेवलेली आहे 5 ठेवलेली आहे. तर वायची किंमत किती मिळेल पहा. तर आता या समीकरणामध्ये वायची किंमत ठेवा वायच्या एक्सची किंमत. तर 4 + 5 भागिला 3. तर 4 + 5 किती व्हायला लागले 9, 9/3. तर 3×3 = 9. तर वायची किंमत किती यायला लागली आता इथे तुम्हाला 3 मिळायला लागली. इथे 3 ठेवा.
एक्स आणि वाय काय व्हायला लागला 5,3. ठीक आहे. आणि तिसरी पहा, एक्सची किंमत किती आहे तुमच्याजवळ -1 आहे, तर -1 आणि वायची किंमत काढायची आहे, तर ठेवा -1 हे एक्सची किंमत त्या समीकरणामध्ये ठेवा, तर 4 अधिक -1 भागिला 3. तर सांगा इथे काय व्हायला लागलं 3/3, तर उत्तर काय यायला लागलं 1. तर तुम्हाला एक्सची किंमत काय वायची किंमत काय मिळाली 1, तर -1,1 म्हणजे एक्स आणि वाय हे आपल्याला मिळाला. तर या दोन्ही टेबलपासून आपण काय करणार आता आलेख काढणार आहोत. तर पहा हे जे व्हॅल्यू काढलेले आहे त्याकडे लक्ष द्या बरोबर, आणि ह्या पद्धतीवरून आपण काय करणार आलेख काढणार. ठीक आहे, लक्ष द्या मित्रांनो. तर आपण मागच्या याच्यामध्ये थोडं 2 मिनटाखाली आपण याच्या व्हॅल्यू बघितल्या होत्या. ठीक आहे, तर तो पार्ट इरेज करून आपल्या 2 टेबलच्या त्याच्यावर आपण काय बनवत आहोत, ग्राफ बनवत आहोत. ठीक आहे, तर आता ग्राफमध्ये पहा मी ग्राफ अर्धवट बनवलेला आहे. तर आता तुम्हाला सरळ काय करायचं आहे, आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करायचं आहे दोन्ही टेबलमधल्या याच्यावर काय करायचे आहेत मांडायचे आहेत. ठीक आहे, तर पहिला टेबल पहा ज्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू लिहिल्या होत्या. काय लिहिल्या होत्या पहा बरं, एक्स आणि वाय काय होता 2,0. तर एक्सची किंमत पहा 2 आणि वायची किंमत काय आहे 0 आहे. तर वायची किंमत काय 0 आहे. तर मग इथे काय व्हायला लागला पहा 2,0 हे झालं आता एक्स आणि वायची. तर पहा आता पुढची किंमत काय आहे, एक्सची किंमत आहे 5, हे 5 आणि वायची किंमत किती आहे 2 आहे. तर पहा हा 5 आणि हा 2, तर इथे बरोबर रीटामध्ये या. तर हे काय झालं आता पुढची किंमत पहा 5,2. ठीक आहे, आणि तिसरी किंमत काय आहे -1, -2 -1, तर दोन्हीही निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत -1, -2. तर याच्या नीटामध्ये बरोबर पहा याच्या नीटात या आणि इथे किंमत ठेवून द्या -1, -2. आणि अशा पद्धतीत आपण पहिली लाईन काय करू आता ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, तर पहिली लाईन काय करून घ्या आता तुम्ही अशी ओढून घ्या. ठीक आहे, 1 मिनिट सॉरी. पहिली लाईन काय करून घेऊ आपण, समजा अशी ओढून घेऊ. ठीक आहे, तर पहिली लाईन काय केली आपण अशी ओढून घेतली. पहिली लाईन थोडी बरोबर ओढून घ्या. पहिली लाईन काय केली आपण अशी पूर्णपणे काय केलेली आहे ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, आता दुसरी लाईन पहा. दुसरी लाईन काय करशाल आता 2,2 आहे. एक्सची व्हॅल्यू पहा बरं 2,2 आहे. तर पहा एक्स 2, आता हे 2 आणि हा वाय आपला 2. तर ठीक आहे, इथे पहा बरोबर इथे पॉईंट यायला लागला आहे आणि हा काय झाला आपला 2,2. आणि दुसरी पहा 5,3. एक्स व्हॅल्यू आहे 5 आणि वायची व्हॅल्यू आहे 3. तर याच्या नीटामध्ये या, हा 5 ठीक आहे आणि हा 3 कुठं आहे पहा 5,3. इथे थोडासा वर जाईल थोडं. ठीक आहे 5,3. तर हे झालं आहे, तुम्ही बरोबर काढून घ्या. हा व्हाईट बोर्डवर असल्यामुळे पेन घसरते आपली. आणि दुसरा काय आहे -1,1. तर पहिली व्हॅल्यू आहे -1 एक्सची आणि वायची व्हॅल्यू आहे 1. तर ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, तर इथे व्हॅल्यू येणार आहे आपली. ठीक आहे, तर हे व्हॅल्यू आली इथे -1,1. तर ठीक आहे, हे आपण काय करणार आता अशा पद्धतीत काय करून घेऊ आपण ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, आता बरोबर ड्रॉ करून घ्या अशी आता. ठीक आहे, आणि अशी काय करशाल तुम्ही अशी ड्रॉ करून घ्या. तर हे अशी समोर कुठे ती इंटरसेक्ट व्हायला लागली. ठीक आहे, हे अशी इंटरसेक्ट होईल तुमची व्हॅल्यू. तर हे काय व्हायला लागली पहा, ते थोडीशी इथे हे झालेली आहे आपली. परत एक वेळ काढतो आहे सॉरी. ठीक आहे, तर हे व्हॅल्यू आपली झालेली आहे. पहिली व्हॅल्यू पहा बघा दुसऱ्यामध्ये 5,3 आहे. तर हा 5 आणि हा 3. ठीक आहे, हे इथं व्हॅल्यू होती वरे गेली होती. आणि हा दुसरा पहा पहिल्या नंबरचा 2,2 इथे यायला लागली. ठीक आहे, आणि थोडंसं वर येते आणि दुसरी काय होती 1,1. ठीक आहे, हे इथे बरोबर काय करून घ्या आधी ओढून घ्या यांना. ठीक आहे, बरोबर काढून घ्या. ठीक आहे, आणि हे लाईन पहा कुठे इंटरसेक्ट व्हायला लागल्या एकमेकांना ते पाहून घ्या. ठीक आहे, अशा लाईनी काढल्यानंतर पहा हे लाईन कुठे इंटरसेक्ट व्हायला लागली. इकडे पहा हे लाईन झाली आपल्याला इथे समजा 8वर इंटरसेक्ट व्हायला लागली आणि इकडे पहा 4वर आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्हाला काय मिळायला लागले आता लक्षात येत नसेल तर हे पाहून घ्या, समजून घ्या बरोबर. हे थोडंसं मागे पुढे होईल आता व्हाईट बोर्डवर. तर हे व्हॅल्यू आणि हे व्हॅल्यू इंटरसेक्टिंग पॉईंट काय व्हायला लागला मग आपला 8,4. तर अशा प्रकारे आपण हे ग्राफ काढलेला आहे. तर यांचे लाईनीचे नंबर द्या. ठीक आहे, तर दुसरी लाईन आपण जे काढली होती पहिली लाईनीचं नाव द्या तुम्हाला जे माहिती आहे ते दिलेलं आहे 2x - y = 3. आणि दुसरी लाईन काय आहे आपली 3y - x = 4. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे सराव संच. ठीक आहे, अशा प्रकारे सराव संच आपण 1.2 काय केलेला आहे कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे,
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जे की मराठी माध्यममधील आहेत. ठीक आहे, धन्यवाद.